नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अनधिकृत फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात आता गंभीर आरोप केले जातात। नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करून काही फटाके विक्रेत्यांना परवानगी दिल्याचा आरोप उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते चंद्रकांत नारायण लासुरे यांनी पत्रकार परिषदेत केला। आताच जसं दिवाळीच्या सणामध्ये अनधिकृतपणे फटाक्याची विक्री चालू आहे, आजही सगळीकडे जे नाशिक महानगरपालिका पोलीस आयुक्तालयातर्फे जे फटाक्याचे परवाने दिलेले आहेत ते टोटल अनधिकृतपणे आहे। हे मी स्वतः सीपी साहेबांना प्रत्यक्ष भेटलो, महानगरपालिका आयुक्त मॅडम त्यांना पण प्रत्यक्ष भेटलो, त्यांच्या निदर्शनास आणलेले आहेत। त्यांनी आता संबंधित विभागाकडे ते प्रकरण पुढे फॉलो केलेले आहे। तर सगळ्यात पहिले त्याचा नियम असा असतो की ज्या ठिकाणी फटाक्याचं दुकान आहे ते त्या ठिकाणी इमारतीमध्ये म्हणजे रहिवासी इमारतीमध्ये दुकान नसावे असं महानगरपालिकाने ऍक्टमध्ये नमूद असताना आजही त्यांनी अनधिकृतपणे म्हणजे आर्थिक व्यवहार झालेला आहे असं मी जाहीरपणे सांगतो। खुल्लेआम त्यांनी परवाना दिलेला आहे, कोणी नाशिक पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका अग्निशमन विभाग। दुसरी गोष्ट, त्या दुकानांमध्ये कुठल्याही प्रकारचा जो फायर हे राहतो, फायर अलार्म, फायर सेफ्टी, फायर फायटिंग त्याचे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यांच्या एकाही दुकानात नाहीये। यांनी कुठलाही तपास केलेला नाहीये। मी तपासासाठी त्यांच्याकडे अर्ज केला तर त्यांना म्हणे आम्ही तपास करत नाही असं मला उत्तर दिलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांनी असाच परवाना दिला म्हणजे न तपास करता। तिसरी गोष्ट, जेव्हा इथे एक सावित्री फटाके दुकान आहे त्या दुकानाला मी तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलिसांनी त्यांच्यावरती एक नोटीस पाठवली का हे तुमचं दुकान बंद का करण्यात येतो। त्याच्या विरोधात, त्या नोटीसच्या विरोधात स्वतः पोलीस आयुक्तांच्या विरोधात सावित्री फटाक्यांनी पोलीस कोर्टात केस दाखल केली। त्याच्यामध्ये या फटाकेचं दुकानवाला आहे जो सावित्री फटाका गोविंद शिरवळे, त्याच्यावरती 35 लोक मारल्याचा गुन्हा दाखल आहे, फटाक्यांमुळेच गुन्हा दाखल आहे, तरी त्यांना परवाना दिलेला आहे। हे चालू असताना, केस चालू असताना ही केस ज्याच्यावर 35 लोकांचा गुन्हा दाखल आहे आणि यांना पोलीस आयुक्तांनी दिल्या, पोलिसांच्या विरोधात सावित्री फटाक्यांनी गुन्हा दाखल हे केलेले आहे, कोर्टात केस दाखल केलेली। असे असताना स्वतः नाशिक महानगरपालिका त्यांनी पण परवाना दिलेला आहे। म्हणजे कुठलाही तपास म्हणजे कोर्ट केस चालू असताना नाशिक महानगरपालिकेला कुठली अथॉरिटी आहे हे मी स्वतः जो अग्निशमन विभाग आहे बैरागे साहेब त्यांच्या निदर्शनास आणलेले आहे। ते म्हणजे मी तपास करतोय, तपासाचा भाग पण तुम्ही अग्निशमन परवाना देण्यासाठी हे प्रस्थापित करण्याचा अधिकार आणि विस्थापित करण्याचा अधिकार हे पोलिसांना असताना देखील हे कोणीही त्याचे म्हणजे कारवाई करत नाही। जोपर्यंत सरंगल साहेब होते त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी भरपूर दुकानं बंद केलेली आहे। आता चौथी गोष्ट, तुमची मागणी काय? मागणी अशी आहे, जे अनधिकृत फटाके दुकानं आहे जे पण त्यांच्यावरती तुम्ही स्वतः तपास करावा। माझं मी त्यांना चॅलेंज देतो, स्वतः जे विभाग आहे, जे अग्निशमन विभाग आहे आणि महापालिका आणि पोलीस परवाना त्यांना मी डायरेक्ट चॅलेंज करतो, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला। तुम्ही स्वतः लाईव्ह बघा, त्या इमारतीमध्ये वरती फ्लॅट आहे, वरती रहिवासी राहतात, तुम्ही परवाना कसा काय दिला त्यांना? त्यांच्यावरती कारवाई हो। ज्यांनी परवाना दिला त्यांच्यावरती पोलीस आयुक्त आपण दखल घ्यावी, त्यांच्यावरती जो परवाना दिलेला आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे। फटाक्याच्या दुकानांना आपला विरोध आहे का स्टॉलला विरोध आहे? फटाके जे अनधिकृत विकताय त्यांच्या विरोधात माझा विरोध आहे। आता राजा बाबाजी यांनी फटाक्याचे स्टॉल ठक्कर बाजारासह शहरातील 4 ठिकाणी ही दुकानं चालू असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाय। अग्निशमन नियमांचं उल्लंघन, परवान्यांमधील त्रुटी आणि नागरिकांच्या जीवितास धोका हे सर्व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होत असल्याचं त्यांनी सांगितलं। याचिकाकर्ते लासुरे यांनी या प्रकरणी महाराष्ट्र प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा अधिनियमांतर्गत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। दिवाळीच्या फटाक्यांच्या प्रकाशात या अनधिकृत परवान्यांचा स्फोटक मुद्दा आता शहरात चर्चेचा विषय ठरलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।